जर तुमच्यात ही 6 लक्षणे असतील तर तुम्ही पूर्णपणे निरोगी आहात. कधी तुम्ही लक्ष दिलं आहे का की 60 वर्षांनंतर एखाद्या माणसाच्या खरी तब्येतीचा अंदाज फक्त रिपोर्ट्सवरून नाही, तर त्याचं शरीर स्वतः देऊ लागते. खरं तर डॉक्टरांपूर्वी शरीरच संकेत द्यायला सुरुवात करतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे संकेत इतके सामान्य असूनही ना ते उघडपणे सांगितले जातात, ना लोक त्यांना गंभीरपणे घेतात. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही पूर्णपणे निरोगी राहण्याच्या अशा 6 खास आणि कमी ऐकलेल्या लक्षणांबद्दल बोलणार आहे. ही लक्षणे जर तुम्हाला स्वतःमध्ये जाणवत असतील, तर समजा की वय फक्त कागदावर वाढलं आहे. तुमचे शरीर अजूनही तुमची पूर्ण साथ देत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचं लक्षण असं आहे जे बहुतेक लोक आयुष्यभर अनुभवतात, पण तेच खऱ्या आरोग्याचा सर्वात मोठा पुरावा आहे हे समजत नाही. चला सुरुवात करूया दिवसाच्या त्या पहिल्या छोट्या कामापासून, जे आपण डोळे उघडताच नकळत करतो. कधी पाण्याची बाटली उचलणे, कधी बादली सरकवणे. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का की या साध्या हालचालींमध्ये तुमच्या आरोग्याचा मोठा संकेत लपलेला असतो? खूप कमी लोकांना माहिती आहे की हातांची पकड ही फक्त ताकदीची नव्हे, तर हृदयाच्या स्थितीचाही इशारा देते. क्रमांक 1. आपलं पहिलं महत्त्वाचं लक्षण म्हणजे हातांची पकड अजूनही मजबूत असणे. ऐकायला हे खूप साधं वाटेल. तुम्ही विचार कराल, हाताच्या ताकदीचा आरोग्याशी काय संबंध? पण विज्ञान काही वेगळीच गोष्ट सांगतं. संशोधनानुसार तुमची हार्ड ग्रिप स्ट्रेंथ ही संपूर्ण शरीराच्या ताकदीचं विश्वासार्ह मोजमाप मानली जाते. जर 60 वर्षांनंतरही तुम्ही कोणत्याही आधाराशिवाय बाटलीचं झाकण उघडू शकता, बादली सहज उचलू शकता, किंवा वर्तमानपत्र वाचताना बोट थरथरत नाहीत आणि पकड स्थिर राहते, तर हे हलक्यात घेऊ नका. हा स्पष्ट संकेत आहे की तुमची नर्व्हस सिस्टम आणि स्नायू अजूनही उत्तम समन्वयाने काम करत आहेत. आज जगभरातील अनेक डॉक्टर ग्रिप स्ट्रेंथला दीर्घायुष्याशी संबंधित एक लपलेला मापदंड मानतात. अभ्यासांमध्ये आढळून आलं आहे की ज्यांची पकड हळूहळू कमजोर होऊ लागते, त्यांच्यात हृदयविकारांचा धोका वाढतो. म्हणून पुढच्या वेळी कोणी तुमच्याशी हस्तांदोलन करून आश्चर्याने म्हणाल की तुमची पकड अजूनही तरुणांसारखी आहे, तर समजा की फक्त तुमचे हातच नव्हे तर तुमचं हृदय आणि मेंदूही पूर्णपणे तंदुरुस्त आहेत. शरीराच्या ताकदीबद्दल बोललो. आता जरा त्या जागेकडे वळूया जिथून सगळं नियंत्रित होतं. म्हणजे आपला मेंदू. आपण अनेकदा विनोदाने म्हणतो, चावी ठेवून विसरलो, बहुतेक वयाचा परिणाम आहे. पण खरंच प्रत्येक विसरणं हे वृद्धापकाळाचं लक्षण असतं का? क्रमांक 2. दुसरं महत्त्वाचं लक्षण म्हणजे दैनंदिन आयुष्यात तुमची स्मरणशक्ती तुमची साथ देत असणे. पहा, 60 वर्षांनंतर कधी कधी चष्मा कुठे ठेवला हे विसरणं किंवा ओळखीच्या व्यक्तीचं नाव लगेच आठवून येणं अगदी सामान्य आहे. डॉक्टर याला सिनियर मोमेंट म्हणतात आणि त्यात घाबरण्याचं काही कारण नसतं. पण खरी मानसिक तब्येत कशात दिसते? जर तुम्हाला आजची तारीख लक्षात राहते, आज कोणता वार आहे हे माहिती असतं. तुम्ही चुकता बाजारात पोहोचता, औषधांची वेळ चुकवत नाही आणि जुन्या मित्रांशी झालेल्या संभाषणातील गोष्टी संदर्भासह आठवू शकता, तर समजा तुम्ही खरोखरच चांगल्या स्थितीत आहात. याचा सरळ अर्थ असा की तुमच्या मेंदूतील पेशी म्हणजे न्यूरॉन्स अजूनही पूर्ण सक्रियतेने काम करत आहेत. हा संकेत आहे की तुम्ही डिमेन्शिया किंवा अल्झायमर सारख्या गंभीर समस्यांपासून बऱ्याच दूर आहात. खरं तर निरोगी मेंदू तो नसतो जो छोटी मोठी प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवतो, तर तो असतो जो महत्त्वाची माहिती योग्य वेळी समजून घेऊन तिचा योग्य उपयोग करू शकतो. जर तुम्ही तुमच्या नातवंडांच्या गोष्टी लक्षपूर्वक ऐकता, त्यांच्या कथा लक्षात ठेवता आणि जुन्या आठवणी आनंदाने सांगता,
तर हे याचं प्रमाण आहे की मानसिकदृष्ट्या तुम्ही अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त आणि सजग आहात. मेंदूच्या आरोग्यानंतर आता अशा विषयाकडे वळूया ज्याकडे बहुतेक लोक नाक मुरडतात. होय, घाम. आपल्यापैकी बहुतेकांना घाम येऊ नये असंच वाटतं. पण तुम्हाला माहिती आहे का की 60 वर्षांनंतर घाम येणं ही खरं तर चांगली बातमी मानली जाते. क्रमांक 3. तिसरं लक्षण म्हणजे हलक्या-फुलक्या हालचालींमध्येही घाम येणं. वय वाढत गेलं की त्वचेखाली असलेल्या घाम निर्माण करणाऱ्या ग्रंथी हळूहळू सुस्त होतात किंवा त्यांचं कार्य कमी होतं. त्यामुळे अनेक वृद्धांना प्रचंड उष्णतेतही घाम येत नाही, जे आरोग्याच्या दृष्टीने चांगलं चिन्ह मानलं जात नाही. प्रत्यक्षात घाम येणं हे शरीराचं नैसर्गिक थंडावण्याचं यंत्रण कमकुवत होत असल्याचं संकेत देतं आणि अशा वेळी हीट स्ट्रोकसारख्या समस्या वाढण्याचा धोका असतो. पण जर तुम्ही थोडं वेगाने चाललात, घरातील हलकी कामं केलीत किंवा पाया चढताना शरीराला घाम फुटला, तर ते त्रासदायक नसून आनंदाची गोष्ट समजा. याचा स्पष्ट अर्थ असा की तुमचं शरीर स्वतःचं तापमान संतुलित ठेवू शकतं. तुमच्या त्वचेतील रोमछिद्र अजूनही सक्रिय आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घामासोबत शरीरातील हानिकारक घटकं बाहेर टाकले जात आहेत. त्यामुळे पुढच्या वेळी फिरताना तुमचा शर्ट घामाने ओला झाला तर चिंता करू नका. हा पुरावा आहे की तुमची अंतर्गत प्रणाली अजूनही तरुणांसारखी कार्यरत आहे. क्रमांक 4. आता चौथ्या महत्त्वाच्या लक्षणाकडे पाहूया. चौथी ओळख म्हणजे शरीर पूर्णपणे जड किंवा जाम होणं. हे नीट समजून घ्या, 60 वर्षांनंतर सकाळी झोपेतून उठल्यावर किंवा बराच वेळ बसून राहिल्यावर शरीरात थोडी अकड जाणवणं अगदी सामान्य आहे. जसं थंडीत उभी असलेली गाडी लगेच वेग घेत नाही, तसं आपणही माणसं आहोतच. पण चांगल्या आरोग्याची खरी ओळख ही नाही की अजिबात कडकपणा जाणवू नये, तर ती किती लवकर कमी होते यावर अवलंबून आहे. जर तुम्ही अंथरुणातून उठल्यानंतर किंवा खुर्चीतून उभं राहिल्यानंतर सुरुवातीला शरीर थोडं जड किंवा ताठ वाटलं, पण 1-2 मिनिट चालल्यानंतर सगळं सामान्य झालं आणि शरीर सैल झालं, तर हा अत्यंत सकारात्मक संकेत आहे. याचा सरळ अर्थ असा की तुमच्या सांध्यांमध्ये अजूनही नैसर्गिक स्नेहन तयार होत आहे आणि त्यांच्यात लवचिकता टिकून आहे. म्हणजेच तुमची लवचिकता अजूनही जिवंत आहे. ज्या लोकांचं शरीर अर्धा तास किंवा त्याहून जास्त वेळ कडक राहते त्यांनी खरोखरच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. पण जर तुमचे शरीर फक्त 2 मिनिटांत वॉर्मअप होत असेल, तर समजा तुम्ही ऑस्टिओआर्थरायटिस सारख्या गंभीर समस्यांना मागे टाकत आहात. शरीराबद्दल बरंच बोललो. आता जरा मनाकडे वळूया. तुम्हाला माहिती आहे का की तुमचं सामाजिक आयुष्य तुमचं वय कमीही करू शकतं आणि वाढवूही शकतं. आपला पुढचा म्हणजे 5वा संकेत थेट तुमच्या हृदयाशी आणि हार्मोनल सिस्टीमशी संबंधित आहे. आता येऊया 5व्या अतिशय खास लक्षणाकडे. लोकांमध्ये राहण्याची इच्छा. जगात एक ठिकाण आहे, जपानमधील ओकिनावा, जिथले लोक दीर्घायुष्यासाठी ओळखले जातात. विशेष म्हणजे त्यांच्या दीर्घ आयुष्याचं रहस्य फक्त आहार किंवा व्यायाम नाही, तर त्यांचं परस्परांशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं आहे. जर 60 वर्षांनंतरही तुम्हाला 4 भिंतींमध्ये बंद राहणं आवडत नसेल, मित्रांशी बोलणं तुम्हाला समाधान देत असेल, उद्यानात बसून शेजाऱ्यांची चौकशी करणं आवडत असेल किंवा एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी व्हावंसं वाटत असेल, तर हे हलक्यात घेऊ नका. हे केवळ वेळ घालवण्याचं साधन नाही, तर तुमच्या चांगल्या आरोग्याचं स्पष्ट लक्षण आहे. प्रत्यक्षात लोकांमध्ये मिसळल्याने शरीरातील आनंदाशी संबंधित हार्मोन्स संतुलित राहतात. त्यामुळे ताण आपोआप कमी होतो आणि उदासी किंवा नैराश्य जवळपासही येत नाही. वैद्यकीय संशोधन असंही सांगतं की दीर्घकाळ एकटेपणा आरोग्यासाठी धूम्रपानाइतकाच हानिकारक ठरू शकतो. म्हणून जर तुमचं मन लोकांसोबत राहण्याचं, हसण्याचं, बोलण्याचं आणि नातं जोडण्याचं करत असेल,
तर समजा तुम्ही मानसिकदृष्ट्या पूर्णपणे निरोगी आहात आणि हीच सवय तुमच्या आयुष्यात अनेक मौल्यवान वर्षांची भर घालत आहे। आणि आता आपण या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत। सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 6वं लक्षण सर्वात खास आणि सर्वाधिक दुर्लक्षित आहे। हे एक असं आरसासारखं आहे जे कोणत्याही रिपोर्टशिवाय तुमच्या शरीरात आत काय चाललं आहे ते दाखवून देतं। जर हा संकेत योग्य असेल तर समजा बाकी सर्व काहीही योग्य दिशेत आहे। आपली 6वी आणि सर्वात कमी चर्चेत असलेली ओळख म्हणजे डोळ्यांतील चमक आणि त्वचेतला तजेला। 60 वर्षांनंतर अनेकदा दिसून येतं की त्वचा कोमेजल्यासारखी वाटू लागते आणि डोळ्यांचा रंग फिका किंवा पिवळसर दिसू लागतो। पण जर तुमच्या डोळ्यात अजूनही स्वच्छ चमक दिसत असेल, विशेषतः डोळ्यांचा पांढरा भाग स्पष्ट आणि स्वच्छ असेल, आणि तुमची त्वचा अति कोरडी किंवा सोललेली नसेल, तर ही मोठी गोष्ट आहे। यामागचं कारणही तितकंच महत्त्वाचं आहे। डोळ्यांतील स्वच्छ चमक दर्शवते की तुमचे यकृत योग्य प्रकारे काम करत आहे आणि शरीरात रक्ताची कमतरता नाही। तसेच त्वचेत हलकीशी ओलावा आणि नैसर्गिक चमक टिकून असेल तर याचा अर्थ शरीरात पाण्याची कमतरता नाही। 60 वर्षांनंतर शरीराची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता कमी होत जाते, ज्याचा परिणाम मूत्रपिंडांवरही होऊ शकतो। पण जर तुमच्या त्वचेत अजूनही तजेला दिसत असेल तर याचा अर्थ तुमचं पोषण आणि हायड्रेशन पातळी संतुलित आहे। हे लक्षण सांगतं की तुम्ही आतून कमजोर होत नाही आहात, उलट तुमचे शरीर आवश्यक पोषक तत्वे योग्य रीतीने आत्मसात करत आहे। म्हणूनच डोळ्यांतील आणि त्वचेतील चमक हे स्पष्ट आणि दृश्यमान आरोग्याचं महत्त्वाचं प्रमाण मानलं जातं। मित्रांनो, ही होती ती 6 कमी चर्चेत असलेली लक्षणं जी स्पष्टपणे सांगतात की तुम्ही आजारी नाही, तर आतून अत्यंत तंदुरुस्त आहात। आता मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे, या 6 पैकी किती लक्षणं तुमच्यात आहेत? जर 3ही असतील तर अभिनंदन, तुम्ही चांगल्या स्तरावर आहात। आणि जर सर्व 6 लक्षणं तुमच्यात असतील तर तुम्ही आमच्यासाठी प्रेरणादायी आहात। तुमच्या घरी एखादे ज्येष्ठ व्यक्ती असतील तर हा व्हिडिओ त्यांच्यासोबत नक्की शेअर करा। त्यांना हे जाणवण्यासाठी की त्यांची तंदुरुस्ती अजूनही उत्कृष्ट आहे आणि त्यांचा आत्मविश्वास हीच त्यांची खरी ताकद आहे। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।